श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये चोळाप्पाची निस्सीम स्वामी भक्ती आणि स्वामींचं त्याच्या घरचं वास्तव्य याचं वर्णन आलं आहे. चोळाप्पाच्या घरी राहत असताना स्वामी महाराजांनी त्याची बऱ्याच वेळा परीक्षा घेतली. महाराजांच्या आशीर्वादानं निर्धन चोळाप्पावरती लक्ष्मी माता प्रसन्न झाली. 5व्या अध्यायामध्ये स्वामींच्या लीला आणि चोळाप्पाच्या निस्सीम भक्तीची परीक्षा त्यांनी कशी घेतली याचं वर्णन आलं आहे. बडोद्याचे राजे मल्हारराव यांनी चोळाप्पाला विनंती केली की महाराजांना बडोद्याला घेऊन यावं. महाराजांनी चोळाप्पाला सांगितलं की ज्याच्या मनी भाव नाही त्या ठिकाणी मी जाणार नाही. 6व्या अध्यायामध्ये बडोद्याचे राजे मल्हारराव यांचे सरदार तात्यासाहेब यांनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी पारायणं केली, ब्राह्मण भोजन दिलं, महाराजांना मेण्यामध्ये बसून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी अक्कलकोटला राहणंच पसंत केलं. बडोद्याचे राजे मल्हारराव यांचा गर्भहरण झालं, त्यांचं राज्य गेलं. या अध्यायाचा सार हाच आहे की महाराजांना निस्सीम भक्ती आवडते. श्री स्वामी समर्थ.